माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक 3 मधून प्रमुख शांताराम शिंपी, अनुक्रमांक 4 पेनाची नीप। ज्या पेनाच्या नीपने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या पेनाच्या नीपने सर्वत्र सर्व कामं होतात। ती पेनाची निशाणी मी घेतलेली आहे। सर्वप्रथम जळगाव शहराची दुरवस्था प्रत्येकाला माहितीच आहे। प्रत्येकाचं विजन काय नाही हे माहीत नाही, पण माझं विजन मी ठेवलेलं आहे की येणाऱ्या 2026मध्ये निवडून आल्यानंतर मी प्रभागाच्या कामांसाठी दिवसरात्र मेहनत घेईल आणि या प्रभागामध्ये रोड, रस्ते, गटरी, सुसज्ज सेवा, महिलांसाठी छोटे मोठे हॉस्पिटल, लहान मुलांसाठी पोलिओसाठी अंगणवाडी का ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या लाभणारे, विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तकांसाठी त्यांना एक वाचनालय, सर्व समाजांसाठी वाचनालय ओपन करण्यात येतील, जेणेकरून पुढची जी पिढी आहे ती शिकलेली राहील। विकास कामांमध्ये सर्वप्रथम CCTV कॅमेरे, रोड, रस्ते, ज्या नागरिकांच्या समस्या आहे सर्वप्रथम, आणि एक खिडकी योजना आम्ही त्याच्यात राबवणार आहे। प्रचारासाठी फिरतात, कसा प्रतिसाद आहे, लोकांची काय प्रतिक्रिया मिळतात? या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक जे 3ची हद्द जी आहे शेवटची, स्वामीनारायण मंदिर, माऊलीनगर, त्याच्या प्रत्येक घरापर्यंत मी आतापर्यंत हँड टू हँड स्वतः भेटून तिथली दुरवस्था बघितलेली आहे। परिसर खूप मोठा आहे, तर सर्व लोकांना फेस टू फेस मी भेटलेलो आहे। आतापर्यंत मी 24,000 लोकांना भेटलेलो आहे। प्रचार रॅली म्हणून, राजकारण म्हणून मी याच्यात नाही उतरलेलो आहे। एक समाजसेवा विकासासाठी मी भांडतो आहे आणि मी भविष्यात त्याच गोष्टींसाठी कटिबद्ध आहे। जळगाव शहरामध्ये बघता बरेच दिग्गज वार्डामधून उभे असतील, कशा पद्धतीने आपण बघताय? मी माझ्यापुरतं काय विचार करतो, मी मागचे काय झालं दिग्गज लोकांना, राजकारणावर याच्यावर सर्वांना बोलण्या इतका मी मोठा नाही आहे। मी एक सामाजिक एक लहान स्वयंसेवक आहे की सर्वांच्या विकासासाठी मी पुढे बोलणार आहे। मागे काय झालं, कशामुळे झालं, कोणाच्या दबावतंत्रात झालं, काय झालं याच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा 2026मध्ये सर्वांच्या आशीर्वादाने ज्यावेळेस मी निवडून येईल आणि 2026 नंतर येणाऱ्या 5 वर्षानंतर सर्व नगरसेवकांना, वार्डांना अभिमान वाटेल असा वार्ड मी या भागात करून दाखवेल, एवढं मी कटिबद्ध आहे। शिंपी प्रमुख शांताराम, प्रभाग क्रमांक 3, अनुक्रमांक 4, माझी निशाणी पेनाचं नीप। ही पेनाची नीप जन्माला मूल येतं तेव्हा फर्स्ट टाईम आई ज्यावेळेस लिहायला सुरुवात करते तर पेनाच्या नीपनेच लिहिते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसुद्धा पेनाच्या नीपने लिहिलं। सर्व पद्धतीने ही नीप आणि 2026चाही इतिहासात नोंद पेनाच्या नीपनेच लिहिला जाईल।